सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि घटनेतील तरतुदीनुसार निवडणूक आयोगानं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे। संविधानाच्या कलम 326च्या तरतुदीनुसार EPICला आधारशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। बोगस मतदान रोखण्यासाठी आणि बनावट मतदार ओळखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स व त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे अखेर पृथ्वीवरती परतले आहेत। नासाने अंतराळवीरांच्या लँडिंगचा व्हिडिओ जारी केला आहे। गेल्या वर्षी 5 जून रोजी केप कॅनावेरल येथून बोईंगच्या नवीन स्टारलाइन कॅप्सूलमधून उड्डाण केलं होतं। शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी दोघांना ॲक्लिमॅटायझेशन प्रोग्राममध्ये आता राहावं लागणार आहे। आशिया खंडातही चीन आणि तैवान या दोन देशांमध्ये दिवसेंदिवस तणाव वाढत आहे। नुकतीच चीनने तैवानच्या आजूबाजूला नौदल आणि हवाई जहाजे वाढवली आहेत। 59 चीनी विमाने आणि युद्धनौका आपल्या बेटाजवळ पोहोचल्याचा तैवानने दावा केला आहे। तैवानवर दबाव आणण्यासाठी चीनची ही रणनीती असण्याची शक्यता आहे। इस्रायलचा पुन्हा एकदा गाझावर हल्ला। इस्रायलकडून एकतर्फी युद्धबंदी करार रद्द करण्याचा निर्णय घेतला असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या हल्ल्यात 200हून अधिक लोक मारले गेल्याचा दावा तसेच मृतांमध्ये अनेक मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। अंतराळवीर सुनीता विल्यम्स या अखेर 9 महिन्यानंतर पृथ्वीवर सुखरूप परतल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत त्यांचं स्वागत आणि अभिनंदन केलं आहे। सुनीताच्या धैर्याचे आणि अंतराळ क्षेत्रातील योगदानाचे मोदींनी कौतुक केलं आहे। नागपूर जाळपोळ प्रकरणात पोलिसांकडून 50 जणांना अटक करण्यात आली आहे। 38 वर्षीय फहीम खान आहे नागपूरमधील मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा अध्यक्ष। फहीमवर जमाव गोळा केल्याचा तसेच आंदोलनकर्त्यांना भडकवण्याचा आरोप आहे। गेली काही महिने बीड जिल्ह्यात सतत मनाई आदेश जारी करण्यात येत आहेत। धनंजय मुंडे यांचा राजीनामा तसेच वंजारी विरुद्ध मराठा असा वाद होण्याची शक्यता। या आदेशानुसार मोर्चे, निदर्शने, आंदोलने परवानगीशिवाय एकत्र येण्यास निर्बंध असतील। आज रंगपंचमी निमित्त केशरयुक्त चंदनाचा रंग पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेस लावण्यात आला। वसंत पंचमीपासून ते रंगपंचमीपर्यंत सुमारे 1.25 महिना विठ्ठलाची रंगपंचमी सुरू असते। रंगपंचमी निमित्त आज विठ्ठलाला पांढरा शुभ्र पोशाख परिधान करण्यात आला होता। प्रशांत कोरटकर याच्यावर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावल्याचा आरोप आहे। कोर्टाने आता याचिका धुडकावून लावल्यामुळे अटकेची टांगती तलवार त्याच्यावर उभी राहिली आहे। चौकशीचा ससेमिरा चुकवण्यासाठी प्रशांत कोरटकर फरार झाला होता। राज्यात बांगलादेशी घुसखोरांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे। 99% घुसखोर बांगलादेशमधून कागदपत्रे बनवून महाराष्ट्रात प्रवेश करतात। या घुसखोरांवर कठोर कारवाई केली जात असल्याचे योगेश कदम यांनी सांगितले। तर या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। उद्या पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या घडामोडीसोबत। पाहत राहा उत्तम मराठी।